आझाद सरडी रंगतदार असा सामना आपल्याला पाहायला मिळत आहे आझाद सरडी मैदानावर. पुन्हा एकदा आपल्या बोली माटा तयार मिस्टर जयेश उर्फ जेडी. जयेश पुन्हा एकदा उंचाळ मारलेला फटका बघूया झेल होतो की काय सर्व खेळाडू खाली, परंतु चेंडू मध्ये एक धाव निश्चित रूपाने पूर्ण करतील आणि 2 धावा सुद्धा निश्चित रूपाने पूर्ण होतील. या 2 धावेनंतर धावगतीत वाढ होताना दिसत आहे साई मल्हार संघाची. या 2 धावेनंतर धावसंख्येत वाढ होताना दिसत आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते ती धावसंख्या जाऊन पोहोचते ती 7. साई मल्हार संघाची धावसंख्या होते ती 7. सलामी जोडी अजूनही मैदानामध्ये वैभव आणि सिराग 2 सलामी बॅटर साई मल्हार संघाची धुरा सांभाळताना दोन्ही बॅटर ओपनर्स अजून मैदानामध्ये तैनात. तसेच स्ट्राईक गोलंदाज मिस्टर जयेश जेडी. पुन्हा एकदा चांगला चेंडूला हलक्या हाताने खेळून काढलेला चेंडू डिस झोन मध्ये जाताना चेंडू आणि 1 धाव. या 1 धावेनंतर धावसंख्येत बदल होताना दिसत आहे. धावसंख्या जाऊन पोहोचत आहे ती 8. सुंदर गोलंदाजी हाताळताना पुन्हा एकदा आतापर्यंत धाव फलकावर साई मल्हार संघाच्या 8 धावा झालेल्या आहेत. पुन्हा एकदा बॉलिंग माटा तयार मिस्टर जयेश 3-4 पावलांचा रनअप घेताना आता मात्र चिराग याच्या बॅटमधून निघालेला फटका कव्हर ड्राईव्ह, परंतु खेळाडू मागे, परंतु चेंडूला काही सर करता आले नाही. चेंडू स्वरड CGPL चौकार. चौकाराच्या मदतीने धावसंख्येत वाढ. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 12 बिनबाद 12. मान्य श्री प्रणयजी मेहर यांनी प्रत्येक खेळाडूला चौकार आणि षटकार मारला, तर प्रत्येक चौकार आणि षटकाराला फक्त साई मल्हार संघाला 100 रुपयाचे पारितोषिक जाहीर झालेले आहे. अशा दात्यांचे आम्ही मनापासून आभार करतो. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. या षटकामध्ये 2 चौकार कुठलेले आहेत. ते दोन्ही फलंदाजाने मिस्टर वैभव आणि सिराग याने पुन्हा एकदा 3-4 पावलांचा रनअप केलेला मिस्टर केल्लू. पुन्हा एकदा टाकलेला चेंडू एसटीच्या मागे जाताना चेंडू सुंदर गोलंदाजी थोडस महागडस षटक टाकताना मिस्टर जयेश जेडी. धावसंख्येत बदल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 12 पर्यंत मजल मारले साई मल्हार संघाने. पुन्हा एकदा एका षटकाचा खेळ झालेला आहे. एका षटकामध्ये साई मल्हार संघाने 12 धावा कुठलेल्या आहेत आणि या 2 सलामी बॅटराने आपली धुरा सांभाळताना पहिल्या षटकामध्ये चांगल्याच 12 धावा कुठलेल्या आहेत. साई मल्हार संघाकडून धावांचा डोंगर उभा करताना हे दोन्ही सलामी बॅटर 2 ओपनर हे सलामी जोडी अजूनही मैदानामध्ये तैनात. वैभव आणि चिराग. पुन्हा एकदा वैयक्तिक पहिला आणि संघाचं दुसरं षटक हाताळताना मिस्टर हिमांशू. बघूया हिमांशू थोडस पहिलं षटक महागडं होतं. बघूया दुसरं षटक प्रगतीपथावर आझाद सरडी संघाकडून दुसरं षटक हाताळताना पुन्हा एकदा थोडंसं थंबल पाहायला मिळालं, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. 1 धाव निश्चित रूपाने मिळेल. या 1 धावेनंतर धावसंख्येत बदल होताना दिसत आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 13 बिनबाद 13 साई मल्हार संघाची. पुन्हा एकदा गोलंदाज तयार मिस्टर हिमांशू. कदकाठी छोटी आणि कीर्ती महान असलेला हा गोलंदाज आझाद सरडीचा हा गोलंदाज हुकमी एक्का म्हणतात मिस्टर हिमांशू. थोडीशी मिसफिल्ड आपल्याला पाहायला मिळाली, परंतु कमबॅक चांगला. 1 धाव निश्चित रूपाने पूर्ण करतील. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता, परंतु 1च धावेवर संतुष्ट होऊ लागेल. परंतु या 1 धावेनंतर धावगतीत वाढ होताना दिसत आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 14. थोडंसं कंजूस असं षटक टाकताना मिस्टर हिमांशू. हिमांशू याचा पुढचा चेंडू. पुन्हा एकदा मारलेला चेंडू. आता मात्र तेवढंच सुंदर क्षेत्र करताना मिस्टर सणवार मामो निश्चित रूपाने आपल्या संघासाठी काही धावा वाचवलेल्या आहेत, परंतु 1 धाव काही रोखू शकले नाही. या 1 धावेनंतर धावगतीत बदल होताना दिसत आहे. जाऊन पोहोचते ती 15 बिनबाद 15 साई मल्हार संघाची धावसंख्या होते ती 15. बघूया पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग माटा तयार मिस्टर हिमांशू. 3-4 पावलांचा रनअप घेताना समोर आहे तो धुआधार फलंदाज मिस्टर चिराग. आता मात्र चिराग याची दांडी गोल त्रिफळाचीत विकेट आउट. हिमांशू भारी डीजे ऑन. थँक्यू डीजे. आता जाहीर झालेला आहे गोलंदाज हिमांशू यांच्यासाठी सुंदर पारितोषिक आलेलं 100 रुपयाचे पारितोषिक. प्रत्येक विकेटला 100 रुपये. जर हॅट्रिक घेतली तर
सुद्धा जास्त वाढू शकतात. पुन्हा एकदा हिमांशू आपल्या गोलंदाजीसाठी तयार. पूर्णपणे हवी होताना चिराग याला त्रिफळाची दांडी गुल केलेली आहे. हिमांशू याने पूर्णपणे हवी होताना मिस्टर हिमांशू चिराग याचा त्रिफळाची दांडी गुल केलेला आहे आणि सायमल्लार संघाला मोठा हादरा पहिला झटका देण्यात सक्षम मिस्टर हिमांशू. पुन्हा एकदा हिमांशू आपल्या गोलंदाजीसाठी सज्ज. त्याची जागा घेण्यासाठी नवीन गोलंदाज मिस्टर तुषार. बघूया तुषार आपल्या संघाची धावा कितपर्यंत वाढवतो तो मिस्टर तुषार. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडूचा चांगला. आता मात्र वन हँड झेल अप्रतिम झेल अफलातून झेल वन हँड कॅच बिग कॅच आउट. तुषार बाद. भोपळाईने फोडतात तंबूत परत आला मिस्टर तुषार. डीजे ऑन हिमांशू भारी. अप्रतिम अफलातून गोलंदाजी मिस्टर हिमांशू. लगातार 2 विकेट. पुन्हा एकदा हिमांशू आपल्या गोलंदाजीसाठी सज्ज. आझाद सरोटीचा हा गोलंदाज. धावसंख्या आहे ती मात्र 15. अजूनही धावफलकावर 15 धावा आहेत. हिमांशू पूर्णपणे हवी होताना साई मल्हार संघावर लगातार 2 गडी बाद केलेले आहेत ते मिस्टर हिमांशू याने. तुषार याला भोपळाईनं फोडतात तंबूत परतावं लागलं. अप्रतिम अफलातून गोलंदाजी करताना मिस्टर हिमांशू. पुन्हा एकदा हिमांशू आपल्या गोलंदाजीसाठी तयार. राईट आर्म राहुलने मारा करीत आहे. आता मात्र फुलटॉस चेंडूला चांगला समाचार घेताना तेवढंच सुंदर क्षेत्ररक्षण. 1 धावनीची तोफाने पूर्ण करतील. या एका धावेनंतर धावसंख्येत वाढ होताना दिसत आहे. धावसंख्या जाऊन पोहोचत आहे ती दोन षटकांचा खेळ झालेला आहे. 2 षटकामध्ये फक्त आणि फक्त 16 धावा कुठलेल्या आहेत त्या साई मल्हार संघाने. पुन्हा एकदा नवीन गोलंदाज. 3रा षटक हाताळताना नवीन गोलंदाज मिस्टर आकाश. बघूया आकाश आणि अजूनही मैदानामध्ये बॅटर तैनात साई मल्हार संघाचे मिस्टर नायन. भाविक पुन्हा एकदा फुलटॉस टाकलेला चेंडू. चांगला चेंडू होता परंतु एकच धावेवर चेंडू जाईल. या एका धावेनंतर धावसंख्येत बदल होताना दिसत आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते ते 18 पर्यंत मजल मारलेले आहे साई स्पोर्ट्स संघाने साई मल्हार संघाने. बघूया पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी तर सज्ज. अजूनही सलामीवीर मैदानामध्ये वैभव. पुन्हा एकदा उंचवून आलेला चेंडू. आता मात्र सुरेख झेल. काही चुकी न करता क्षेत्ररक्षक सरळ झेल. आता मात्र 3रा हादरा देताना साई मल्हार संघाला 3रा गडी पवेलियन मध्ये जाताना तोपर्यंत आवंडीचा आनंद. माननीय श्री राहुल धर्ममेहर आलेले आहेत मैदानामध्ये. त्यांच्या आज वाढदिवस आहे. मला वाटतं सर्व क्रिकेट खेळाडूंनी त्यांचा वाढदिवस विश करायचा आहे. हॅपी बर्थडे मिस्टर राहुल. टाळ्या वाजवा सर्व खेळाडूंनी. बर्थडे बॉय आलेला आहे. संघाचा मालक सुद्धा आहे तो. पुन्हा एकदा आपण ग्राउंड कडे जाऊया. जर विकेटची हॅट्रिक घेतली तर सरोज याच कडून
1500 रुपयाच्या रोख रक्कम आलेली आहे. पुन्हा एकदा आपण गोलंदाजीसाठी सज्ज मिस्टर आकाश. आता मात्र हलक्या हाताने खेळून काढलेला चेंडू, थोडीशी मिसफील्ड पाहायला भेटत आहे आपल्याला. सर्व आझाद चौरडी संघाच्या गोलंदाज क्षेत्ररक्षकाकडून थोडंसं थंबल आपल्याला पाहायला मिळत आहे, परंतु एक धाव काही रोखू शकले नाही. या एका धावेनंतर धावगतीत बदल होताना दिसत आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 19. पुन्हा एकदा आकाश आपल्या बॉलिंग मार्फत तयार. 3-4 बॉलांचा हडप घेताना मिस्टर आकाश. वैभव अजूनही मैदानामध्ये तैनात. सलामीचा बॅटर अजूनही साई मल्हार संघाच्या मैदानामध्ये तैनात अजूनही खेळतोय तो. पूर्णपणे एका बाजूने धुरा सांभाळताना मिस्टर वैभव. पुन्हा एकदा आकाश याची अप्रतिम गोलंदाजी हाताळताना मिस्टर आकाश. तिसरं षटक अजूनही प्रगतीपथावर. 2 षटकामध्ये 18 धावा आणि तिसरं षटक प्रगतीपथावर. आतापर्यंत धावफलकावर 19 धावा झालेल्या आहेत त्या साई मल्हार संघाच्या. एलिमिनेटरचा हा सामना आपल्याला पाहायला मिळत आहे. CCPL चार्ड प्रीमियर लीग 2026चा हा एलिमिनेटरचा सामना. पुन्हा एकदा चेंडू सरळ डी झोन मध्ये जाताना चेंडू आणि 2 धावा. या 2 धावेनंतर धावसंख्येत बदल. धावसंख्या जाऊन पोहोचते ते 21 साई मल्हार संघाच्या. 3 षटकांचा खेळ झालेला आहे. 3 षटकामध्ये 21 धावा कुठलेल्या आहेत साई मल्हार संघाने. तोपर्यंत आपण डीजेचा आनंद घ्या. डीज जवळ 7च्या सरासरीने स्ट्राईक रेटने खेळत आहे तो साई मल्हार संघ. 3 षटकामध्ये 21 धावा कुठलेल्या साई मल्हार संघाने. आणि 4थं षटक प्रगतीपथावर असेल. आझाद चारोटी संघाकडून पूर्णपणे बांधून ठेवलेल्या फलंदाजाला काही हात खोलण्याचा चान्स देत नाही. आझाद चारोटी संघाचे 18 चेंडू आणि 21 धावा झालेल्या आहेत. अजूनही 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे. आपल्याकडे छोटे छोटे पांडवाज चेस गर्लचा काम करत आहेत. आझाद चारोटी प्रीमियर लीगचा आनंद लुटताना छोटे छोटे पांडवाज. पुन्हा एकदा जे आलेले प्रेक्षक वर्ग, मान्यवर वर्ग, त्यांचे CCPL 2026च्या वतीने मी पूर्णपणे आभार मानत आहे शब्द सुमनाने. पुन्हा एकदा आपण ग्राउंडकडे जाऊया. 4थं षटक प्रगतीपथावर असेल. आझाद चारोटी संघाकडून 4थं षटक हाताळताना नवीन गोलंदाज तसेच सलामीवीर अजूनही मैदानामध्ये. एका बाजूने धुरा सांभाळताना साई मल्हार संघाची मिस्टर वैभव. एका बाजूने दिवारचं काम करताना मिस्टर वैभव. सलामी बॅटर अजूनही मैदानामध्ये साई मल्हार संघाचा तैनात. हुकमी एका अजूनही मैदानामध्ये आहे साई मल्हार संघाच्या. पुन्हा एकदा 4थं षटक हाताळण्यासाठी येत आहे तो आझाद चारोटी संघाचा नवीन गोलंदाज हिमांशू. पहिलं स्पेल अप्रतिम सुरेख होते. पहिल्या स्पेलमध्ये 2 गडी मिळवलेले होते हिमांशू आणि ते पण त्रिफळा चित केलेले होते. आता बघूया दुसरं स्पेल कसं टाकतोय तो मिस्टर हिमांशू. आझाद चारोटी संघाचा हा खेळाडू हुकमी का म्हणतात त्याला, मिस्टर हिमांशू. आता मात्र खोटपेचा चेंडू टाकलेला होता. दोन्ही खेळाडूमध्ये यस नो यांचं थंबल आपल्याला पाहायला मिळालं. यस नो यांचं थंबल पाहायला मिळालं, परंतु काही झालेलं आहे, काही नुकसान झालेलं नाही आहे. आणि मला वाटतं रनआउटच्या रूपात नयनला तंबूत परतावं लागेल आणि गडी बाद होताना दिसत आहे. क्रिकेटमध्ये हमेशा सांगितलं जातं की क्रिकेटमध्ये या 3 शब्दांचा नेहमी वापर करावा. यस नो वेट. ते शब्द 3 लागू झाले पाहिजेत, नाहीतर असाच अनर्थ घडू शकतो. नयन याला तंबूत परतावं लागेल. तो बरं आपण डीजेचा आनंद घ्या. डीजे साई मल्हार संघाला नयनच्या रूपाने. नयन दिसत आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 23. 4 षटकांचा खेळ झालेला आहे आणि 4 षटकामध्ये साई मल्हार संघाने 5 गडीच्या मोबदल्यात 23 धावा कोडलेल्या आहेत. तोपर्यंत आपण डीजेचा आनंद घ्यावा. डीजे
चेंडू एक धाव या एका धावेनंतर धावसंख्येत बदल धावसंख्या जाऊन पोहोचत आहे ती 24 धावा आतापर्यंत धावफलकावर 24 धावा झालेल्या आहेत पाचवं षटक प्रगतीपथावर पूर्णपणे सुरेख आणि सुंदर गोलंदाजी हाताळताना सर्व गोलंदाज आझाद चारोटी संघाचे पुन्हा एकदा आकाश आपल्या बॉलिंग मार्टात तयार 3-4 पावलांचा रणप घेताना मिस्टर आकाश पुन्हा एकदा खोटपैजा टाकलेला चेंडू फलंदाजाने चांगला समाचार घेताना पूर्ण तेवढं जसं सुंदर क्षेत्ररक्षण करताना मिस्टर हिमांशु जर्सी नंबर 45 पुन्हा एकदा थोडासा खराब थ्रो परंतु एकच धाव मला वाटतं घेतील या एका धावेनंतर धावसंख्येत बदल होताना दिसत आहे धावसंख्या जाऊन पोहोचते ती 25 धावापर्यंत मजल मारलेली आहे साई मल्हार संघाने आतापर्यंत 25 धावा थोडस लडखडत आपल्या पारीची सुरुवात करताना साई मल्हार संघ पुन्हा एकदा बॉलिंग मार्ट तयार पुन्हा एकदा उंचावर मारलेला फटका आता मात्र अप्रतिम फटका बघूया झेल होतो की काय काही चुकी न करता यश याने सुरेख झेल टपलेला आहे पुन्हा एकदा 5वा गडी बाद होताना साई मल्हार संघाचा डिझाइन थँक्यू डीजे आता मात्र पूर्णपणे हवे होताना गोलंदाज साई मल्हार संघावर पूर्णपणे हवे होताना धावसंख्या मात्र आणि मात्र 25 धावा आहेत अजूनही धावफलकावर जवळजवळ 6 गडी पवेलियन मध्ये जाताना साई मल्हार संघाचे त्याची जागा नवीन फलंदाज मान्य श्री PSI यांचे आगमन झालेल्या साई मल्हार संघाचा डावखुरा गोलंदाज सेकंड PSI मिस्टर मेजर आपल्या संघाची धुरा समर्थना बघूया मिस्टर PSI आपल्या संघाची धुरा सांभाळताना कितपर्यंत आपल्या संघाला धावांची मजल मारून देता येते PSI मेजर PSI सर बघूया पुन्हा एकदा आकाश आपल्या बॉलिंग मार्टात तयार अप्रतिम चतुर आणि चपळ अशी गोलंदाजी करताना आझाद चारोटी संघाचा हा गोलंदाज मिस्टर आकाश आतापर्यंत धावफलकावर 29 धावा झालेल्या आहेत पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्टात तयार 3-4 पावलांचा रणप घेताना दर्शन मिस्टर दर्शन पुन्हा एकदा 5 चेंडूचा सामना करण्यासाठी पुन्हा एकदा मारलेला चेंडू बॅटची कडा घेऊन सरळ मागे जाताना चेंडू परंतु एक धाव काय रोखू शकले नाही या एका धावेनंतर धावसंख्येत बदल होताना दिसत आहे धावसंख्या जाऊन पोहोचते ती 30 आतापर्यंत साई मल्हार संघाची सन्मानजनक स्कोअर कार्ड होताना दिसत आहे 30 धावापर्यंत मजल मारलेले आहे आता मात्र दर्शन याचा सामना करण्यासाठी PSI सर समोर आहे तो साई मल्हार संघाचा फलंदाज बघूया अजूनही 4 चेंडूचा सामना करण्यासाठी सर तयार डावखुरा फलंदाज बघूया पुन्हा एकदा दर्शन याचा सामना करतोय तो 4 चेंडू अजून शेवटच्या षटकातले बघूया पुन्हा एकदा दर्शन 3-4 पावलांचा रणप घेताना पुन्हा एकदा सरांच्या बॅटमधून निघालेला फटका पुन्हा एकदा थोडासा खराब क्षेत्ररक्षण एक धाव निश्चित रूपाने मिळेल आणि दुसरी धाव सुद्धा निश्चित रूपाने पूर्ण करतील सुंदर रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळत आहे आणि निश्चित रूपाने 2 धावा पूर्ण करतील या 2 धावेनंतर धावसंख्येत बदल धावसंख्या जाऊन पोहोचते ती 32 धावापर्यंत मजल मारलेली आहे आतापर्यंत साई मल्हार संघाने सन्मानजनक स्कोअर कार्ड उभं करण्यासाठी तैनात पुन्हा एकदा शेवटच्या काही चेंडूंचा सामना करण्यासाठी PSI सर तैनात बघूया साई मल्हार संघाचा फलंदाज पुन्हा एकदा धावून मारण्याचा प्रयत्न सरांच्या बॅटमधून निघालेला फटका बघूया झेल होतो की काय आता मात्र सरांना तंबूत परतावायला गेला प्रतिम झेल आणि गडी बाद 6वा हादरा मला वाटतं साई मल्हार संघाला आउट विकेट डीजे सहावा गडी बाद होताना दिसत आहे साई मल्हार संघाचा पुन्हा एकदा दर्शन आपल्या बॉलिंग मार्टात तयार 3-4 पावलांचा रणप घेताना पुन्हा एकदा नवीन फलंदाज केवल बघूया केवल काही चेंडू खेळण्यासाठी येतोय तो साई मल्हार संघाचा फलंदाज मिस्टर केवल पुन्हा एकदा दर्शन 3-4 पावलांचा रणप घेताना पुन्हा एकदा निर्धावाचा चेंडू आणि थोडासा खराब चेंडू आणि अतिरिक्त धावसंख्येत वाढ होताना दिसत आहे साई मल्हार संघाची धावसंख्या होते ती 33-30
3 पूर्णपणे हवी होताना गोलंदाज आझाद चारोटी संघाचे गोलंदाज पूर्णपणे साई मल्हार संघाला पूर्णपणे बॅकफुटवर ढकलताना आता मात्र एक धाव निश्चित रूपाने घेण्याचा प्रयत्न करतील दोन्ही फलंदाज दोन्ही बॅटर आणि 22च्या रूपाने एक धाव निश्चित रूपाने पूर्ण करतील. या एका धावेनंतर धावसंख्येत बदल होताना दिसत आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 34 ऑन टू दी बोर्ड. आतापर्यंत 34 धावा झालेल्या आहेत. आता मात्र शेवटच्या षटकाचा सामना करताना दिसत आहे फलंदाज. पुन्हा एकदा मारलेला चेंडू बघूया. उंचारून उर मारलेला चेंडू 1 बाउन्स 2 बाउन्स फील्ड होईपर्यंत एक डिक्लेअर झोन मध्ये जाताना चेंडू आणि 2 धावा होतील. मला वाटतं या 2 धावांनंतर धावसंख्येत वाढ होताना दिसत आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 36. एलिमिनेटरच्या सामन्यामध्ये साई मल्हार संघाने 36 धावा कुटलेल्या आहे आणि विजयासाठी 37 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे ते आझाद चारोटी संघासमोर. तोपर्यंत आपण डीजेचा आनंद घ्या. याच्या नंतरचे माझे सहाय्यक कॉमेंटेटर समालोचक आलेले आहेत दीपेश यांनी धुरा सांभाळावी अशी मी विनंती करतो. टेस्ट चेक. हॅलो 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 माइक टेस्ट चेक. हॅलो 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 हॅलो. आगतम स्वागतम सुस्वागतम. चारोटी ग्रामपंचायत प्रीमियर लीग 2026 मध्ये उपस्थित असलेल्या सर्व प्रेक्षक महाराजांचं, संघ मालकांचं, ग्रामस्थांचं, आयोजक, नियोजक आणि संयोजकांचं, तसेच यूट्यूबच्या माध्यमातून जे लाडके प्रेक्षक जोडले गेलेले आहेत त्या सर्वांचं शब्दफुलांनी सहर्ष हार्दिक स्वागत करीत आहोत. आज या स्पर्धेचा शेवटचा आणि अंतिम दिवस विद्यमान स्थितीमध्ये आपण पाहतोय. करूयात आजच्या दिवसाची सुरुवात. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. 14 विद्या आणि 64 कलांचा अधिपती श्री गणरायाला वंदन. स्वरांची देवता श्री सरस्वती मातेला वंदन. ज्या बळीराजामुळे तुम्हा आम्हा सर्वांना 2 वेळचं अन्न मिळते त्या बळीराजाला वंदन. भारत देशाला स्वतंत्र मिळवून देण्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या असंख्य देशभक्तांना वंदन. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, मानवतेचे निर्मणी, दीनदलितांचे, गोरगरिबांचे कैवारी, युगपुरुष, प्रज्ञा सूर्य, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन. दिल्लीच्या तख्तालाही सहज घाम फोडणाऱ्या जिगरबाज मावळ्यांना वंदन. आणि केवळ 50 वर्षांच्या कार्यकाळामध्ये महाराष्ट्राच्या बाळावर अभिमानाने छाती ठोकून सांगावा असा इतिहास कोरणारे कुलवाडी भूषण, शककर्ते, सर्वजण प्रतिपालक, भूमिपुत्र, रणधुरंधर, परमप्रतापी, दिग्विजयी, महामानव, क्षत्रिय कुलवंश, श्रीमंत योगी, राजाधिराज, योगीराज, पराक्रमी, प्रेरणादायी, स्वच्छ राजकारणी, जिद्दी, मुत्सद्दी, निर्भीड, शूरवीर, प्रगल्भ बुद्धिमान, चारित्र्य संपन्न, प्रजावत्सल, न्यायप्रिय, जगविख्यात, प्रयत्नवादी, विज्ञाननिष्ठ, निर्व्यसनी, शक्तिपीठ, ज्ञानपीठ, प्रेमळ, बहुभाषिक, संभाषण चतुर, समताधिष्ठ, निस्वार्थी, कदरदान, स्वराज्याचे सुराज्याचे आद्य संकल्पक, आद्य क्रांतिकारक, धर्मसुधारक, नौसेनेचे जनक, महाराष्ट्राच्या अस्मितेचा मानबिंदू, भारतभूषण, राष्ट्रभक्त, राष्ट्राभिमानी, उदार, संयमी, मानवतावादी, भव्य, दिव्य, उत्तुंग आणि आदर्श व्यक्तिमत्व, सकल कुलमंडित, अखंड लक्ष्मी अलंकृत, अनभिषिक्त, जगतमान्य लोकराजा, अष्टप्रधान वेष्टित, अष्टावधान जागृत, न्यायालंकार मंडित, शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत, राजनीती धुरंधर, मुघल संवारक, रणमार्तंड, पुण्यश्लोक, सुवर्णरत्न श्रीपती छत्रपती शिवाजी महाराजांना कोटी 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 प्रणाम करतोय. ज्या आईने लहानाचं मोठं केलं त्या माझ्या प्रेमळ आईला आणि ज्या वडिलांमुळे आज या कॉमेंट्री स्टुडिओपर्यंत येऊन पोहोचलोय
आणि ज्या विद्यार्थ्यामुळे हातामध्ये माईक पकडू शकतो, इथे बसून बोलू शकतोय, त्या विद्यार्थ्याला सन्मानाचा नमस्कार करतोय. आणि मी समालोचक दीपेश खंडे समालोचन कार्यातून कमेंट्री स्टुडिओमधून प्रारंभ आणि शुभारंभ करतोय. पहिला चेंडू फॉलो थ्रू मध्ये अगदी डेलिकेटली टच केलं होतं, नरम हाताचा वापर होता. हिमांशू धर्म मेहर याला आपण पाहतोय. दुसऱ्या बाजूने आकाश धर्म मेहर आहेत. दोन्ही फलंदाज भन्नाट फॉर्म मध्ये. चारोटी ग्रामपंचायत प्रीमियर लीग 2026 मध्ये कालच्या दिवसामध्ये आकाश धर्म मेहर यांनी रेकॉर्ड ब्रेकिंग कामगिरी केली. 12 चेंडूंमध्ये 4 विकेट्स घेऊन 4च धावा खर्च केल्या. वन ऑफ द फायनेस्ट अँड बेस्ट ऑलराऊंडर म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. तर दुसऱ्या बाजूने हिमांशू धर्म मेहर आहेत, ज्याने स्वतःचं आणि संघाचं अकाउंट ओपन केलंय. पहिली धाव फलकावर नयन षटकातील दुसरा बॉल घेऊन आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. आदरणीय प्रणयदादा मेहर यांच्या माध्यमातून प्रत्येक विकेट करिता 100 रुपीजचं प्राइज जाहीर करण्यात आलंय. चौकार आलेला आहे. आदरणीय सरोश अल्लू यांच्या माध्यमातून जर 3 चेंडूंमध्ये 3 षटकार फलंदाज खेचतोय तर 1500 रुपयांचं पारितोषिक जाहीर करण्यात आलेलं आहे. क्या बात आहे. तसेच आदरणीय प्रभाकरजी कांबळे यांच्या माध्यमातून देखील 3 चेंडू 3 षटकार येतात तर 1500 रुपयांचं पारितोषिक आहे. सध्या आकाश धर्म मेहर या संपूर्ण स्पर्धेमध्ये ज्या खेळाडूच्या नावाची चर्चा राहिलेल्या, चौकार आणि षटकार खेचतोय, संघाला नेऊन ठेवतोय प्रोग्रेस कार्डवरती तब्बल 11 अंकावर. डू ऑर डाय, करो या मरो अशा स्वरूपाचा सामना आहे. जो संघ विजयी होणार तो स्पर्धेमध्ये कायम राहणार, परंतु जो संघ पराभूत होणार तो स्पर्धेच्या बाहेर. जिंकू किंवा मरू या एकाच भूमिकेतून खेळावं लागेल. नयन इनसाइड आउटचा फटका. चेंडू सरळ निघून चालला डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. ज्या पद्धतीने आझाद चारोटी संघ खेळलेला आहे स्पर्धेमध्ये, प्रत्येक संघाला ते स्टेटमेंट देतात की आमचा खेळ कसा राहणार आहे. बघा, एलिमिनेटरचा सामना आहे, परंतु ज्या रीतीने हा सामना पुढे जाऊ लागलाय, सध्या धाव फलकावरती 15 धावा आहेत आणि पूर्णपणे एकतर्फी पद्धतीने. कारण आकाश धर्ममेहरचं प्रदर्शन हे अतिशय ओजस्वी आणि तेजस्वी आहे. गोलंदाजीमध्ये खूप कमी धावा तो देतो, फलंदाजीमध्ये भन्नाट आणि विस्फोटक विध्वंसक फलंदाजी करतो. प्रतिस्पर्धी संघाला पूर्णपणे नेस्त नाबूद. यावेळेस मात्र ऑन साइडला काय फटका खेळलाय, जबरदस्त रिस्ट वर्क. चेंडू सीमारेषा पलीकडे चौकार. पहिल्या षटकाचा खेळ प्रगती पथावरती आहे. ज्या नयनने स्पर्धेमध्ये खूप कमी धावा दिल्या होत्या त्या नयन समोर आता मात्र खऱ्या अर्थाने आकाश धर्ममेहर नावाचा वाघ आलाय आणि त्या वाघाने डरकाळी फोडले. पहिल्या षटकामध्ये तब्बल आतापर्यंत 19 धावा या फलकावरती आहेत. चौकार षटकार चौकार चौकार. पहिल्या चेंडूवरती हिमांशूने स्ट्राईक रोटेट केल्यानंतर फक्त चौकार आणि षटकारांची भाषाच आकाश बोललेले आहेत. वन्स अगेन लॉफ्ट केलाय मिड विकेटच्या दिशेने. क्षेत्ररक्षक प्रयत्न तर करतायत, परंतु चेंडू थोडासा दूर होता. डबलचं रोटेशन त्या ठिकाणी सक्सेसफुली परिपूर्ण होत आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झालाय आणि पहिल्या षटकामध्येच झकास झोकात जोमात आणि अगदी बिग बॉस विनर सूरजच्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर झापूक झुपूक सुरुवात आहे. पहिल्या षटकामध्ये तब्बल 21 धावा कुठून काढलेल्या आहेत आणि आता येणाऱ्या जवळपास 30 चेंडूंमध्ये केवळ 16 धावांचं टार्गेट आहे समोर राहिलेलं आहे. ही आकाशची स्पेशालिटी आहे. जेव्हा पण तो मैदानामध्ये येतो पहिल्या षटकामध्ये भारतासाठी जी भूमिका अभिषेक शर्मा सध्या अदा करतायत, पॉवर प्लेमध्ये अशा प्रकारची फलंदाजी करतात की प्रतिस्पर्धी संघाला नेस्तनाबूत. कालच्या दिवसामध्ये ईशान किशनचा जलवा बघायला मिळाला. काय जबरदस्त बॅटिंग त्याने केली. 43 चेंडूंमधील शतक आपल्याला बघायला मिळालं आणि न्यूझीलंड संघ थोडासा मागे राहिला. सध्या आकाश धर्ममेहर सर्व गोष्टींची आठवण करून देतात. पॉवर प्लेमध्ये पॉवर पॅक्ट फलंदाजी होत आहे. गोलंदाजीचा विचार केला तर येथे हिमांशू बाद झालेत, परंतु 4 षटकांमध्ये हिमांशू धर्ममेहर आणि आकाश धर्ममेहर यांनी केवळ 13 धावा दिलेल्या आहेत. या सामन्यातील जे पहिलं सत्र होतं ते अक्षरशः गाजवून सोडलं आणि आता फलंदाजीसाठी उतरल्यानंतर संघमालक अगदी परिपूर्णरित्या त्यांचा आनंद जो आहे तो गगनात माविण्याचा झाला असेल. आदरणीय जतीन पागदरे प्रचंड खुश आहेत आपल्या संघाच्या कामगिरीवर आणि त्यांच्या आनंदासमोर आकाश देखील ठेंगणं झालेला आहे.
कारण आझाद चारोटी फक्त प्रतिस्पर्धी संघाला पराभूत करत नाहीये, तर अक्षरशः खिलवार करतोय प्रत्येक सामन्यामध्ये. योगेश आलेले आहेत फलंदाजीसाठी. ऑन साईडला सजवलेला फटका ऑन ड्राईव्हच्या स्वरूपामध्ये सिंगल त्या ठिकाणी येणार आणि या सिंगलच्या सहाय्याने धावफलक जर आपण तपासून पाहिलं तर फलकावर जाऊन पोहोचलाय 22 या अंकावर. सुंदर अशा वातावरणामध्ये अतिशय रोमहर्षक आणि उत्साहवर्धक अशी स्पर्धा सुरू आहे. चारोटी ग्रामपंचायत प्रीमियर लीग प्लेअर ऑफ द सिरीज करिता बायसायकल पहिल्या 3 दिवसामध्ये दिसत नव्हती. काल ती व्यासपीठापर्यंत आली, आज थेट ती व्यासपीठावर आलाय. तिने देखील प्रगती केलाय आणि आजच्या दिवसामध्ये या किशोर सरीने ऍक्शन मध्ये ज्यांनी ही सायकल सौजन्य केलेले PSI महोदयात दानशूर व्यक्तिमत्व किशोर पवार आपल्या कासा पोलीस स्टेशन अंतर्गत कार्यरत आणि सध्या या मॅच मध्ये इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळतात. सरांचे आभार व्यक्त करावे तेवढे कमी आहेत. आकर्षक बायसिकल त्यांनी सौजन्य केलंय. यावेळेस वन्स अगेन लेफ्टेड स्ट्रोक आहे ऑन साईडला काऊ फेजच्या दिशेने कॅमेरामॅनच्या स्वागतासाठी. आता कॅमेरामॅनचं लेन्सवर इतकं प्रेम आहे, त्याच्या जवळ चेंडू आला परंतु त्याने कॅमेरा सोडला नाही. खूप सुंदर पद्धतीने कॅमेराला त्याने रोल केलं. धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचले 28-28 या अंकावर. आकाश धर्ममेहर वन मॅन शो वन मॅन आर्मी आहे. 7 चेंडूंमध्ये 26 धावांची वादळी खेळी. यष्टींच्या मागून सुंदर पद्धतीने आपण पाहू शकाल यष्टीरक्षण झालेलं आहे, परंतु आकाशने आपलं काम केलेलं आहे. तुलनेने धावा खूप कमी झाल्या. पहिल्या सत्रामध्ये केवळ 36 धावा आपण पाहिल्या आणि 37 धावांच्या प्रत्युत्तरादाखल आकाश धर्ममेहर यांनी 8 चेंडूंमध्ये जो विस्फोट मांडला, 8 चेंडूंमध्ये 27 धावा केल्या आणि विजयासाठी जर आपण पाहिलं तर केवळ टार्गेट समोर आहे अजूनही 9 धावांचं. 9 रन्स रिक्वायर्ड टू विन. 28 धावा फलकावरती आहेत. 28 पैकी 27 धावा आकाश धर्ममेहर यांच्या बॅटमधून आलेल्या आहेत. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग ॲट नंबर 4 जयेश धर्ममेहर आलेले आहेत. JD यांना आपण इन ऍक्शन मध्ये पाहतोय. $29 29 धावा परिपूर्ण 2 षटकांचा खेळ जो कंप्लीट झालेला आहे पंचांच्या माहितीसाठी. एक चेंडू शिल्लक आहे का बघा. येथे पहिल्या चेंडूवरती विकेट, दुसऱ्या चेंडूवर सिंगल, तिसऱ्या चेंडू डॉट, चौथ्या चेंडूवर षटकार, 5व्या चेंडूवर विकेट, 6व्या चेंडूवर सिंगल. बघा दोन्ही गुणलेखकांच्या माध्यमातून एक चेंडू डॉट काउंट करण्यात आलाय आणि त्या अनुषंगाने 2 षटकांचा जो खेळ आहे तो फिनिश होतोय. 29 धावा फलकावर सजलेल्या आहेत. बघा षटकाराच्या आधी एक डॉट बॉल होता आणि त्या अनुषंगाने 2 षटकं कंप्लीट आहेत. 24 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. विजयासाठी जर आपण पाहिलं तर 8 धावांचं लक्ष आझाद चारोटी संघासमोर फार सोपा वन समोर राहिलाय. डू ऑर डाय च्या मॅच मध्ये एलिमिनेटरच्या सामन्यामध्ये पूर्णपणे हावी राहिलेले आहेत प्रतिस्पर्धी संघ साई मल्हार. खूप मागे राहिला मॅच मध्ये, हरकत नाहीये, खचून जायचं नसतं. क्रिकेटच्या खेळामध्ये खेळाडूंनी काही दिवस गाजवलेले असतात, काही खेळाडू दिवस गाजवित असतात आणि काही खेळाडू दिवस गाजविणार असतात. एकमेकांना सन्मान देणं याचंच नाव क्रिकेट आहे. जरी पराभूत झाला आपण, एखाद्या मॅचमध्ये कामगिरी खराब झाली तरी कधी खचून जायचं नसतं. क्रिकेटच्या विश्वामध्ये डिक्लेअर झोनमध्ये चेंडू निघून गेलाय. विजयाच्या दिशेने वाटचाल सुरू झालेली आहे आझाद चारोटी संघाची. फलकावरती 30 धावा परिपूर्ण झालेल्या आहेत. 23 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि केवळ 7 धावांचं लक्ष आता समोर राहिलंय. नयन आपल्या षटकातील पुढील बॉल घेऊन लाऊड अपील तर पंच तितकेशी इंटरेस्टेड नाही आहेत. खूप सुंदर आणि अद्वितीय स्वरूपामध्ये फलंदाजी. आकाश धर्ममेहरने आपली भूमिका चोख पार पाडली.
उर्वरित फलंदाजांवरती थोडंही दडपण ठेवलेलं नाहीये. नयन सारख्या एका दर्जेदार गोलंदाजाच्या विरोधात पहिल्या षटकामध्ये जी फलंदाजी त्याने केली, सामना तेथेच परिपूर्णरित्या बदलला. सामन्याला कलाटणी देणारं हे पहिलं षटक राहिलं. आणि जर तुम्ही मुळशी पॅटर्न चित्रपट पाहिला असेल तर त्याच्यावरती विलन सांगतो की आम्ही थेट टॉपच्यालाच मारतो, आणि येथे तेच केलंय. आकाश धर्ममेहर यांनी जो सर्वाधिक चांगला गोलंदाज होता विपक्षी संघाचा, अर्थातच नयन, त्याच्या विरोधात अटॅक केला. भारताविरुद्ध जेव्हा बुमरा विरुद्ध अटॅक केला जातो भारतीय संघ बराचदा पराभूत होतो. आणि येथे आपण पाहिलं असेल नयनने पहिलं षटक प्रचंड महागडा हाताळलं, ज्या षटकामध्ये जवळपास 21 धावा आल्या होत्या आणि तेथून सामन्याला कलाटणी मिळाली. आता विजयासाठी जर आपण पाहिलं तर अवघ्या 6 धावांचं लक्ष समोर आहे. 20 चेंडू अजून देखील शिल्लक. आणि जसा आकाश बाद झाला बघा, आता नयनचं षटक किती चांगलं राहिलेलं आहे. ही क्वालिटी असते एकेका बॅटरची. नयनने ह्या षटकामध्ये 5 चेंडूंमध्ये केवळ 3च धावा दिलेल्या आहेत. आपल्या षटकातील शेवटचा बॉल घेऊन अतिशय नरमात असा वापर, सॉफ्ट हँडने खेळतात फलंदाज जेडी जयेश धर्ममेहर. सिंगल त्या ठिकाणी येते. अधिकृत स्वरूपामध्ये 3 षटकांचा खेळ फिनिश झालेला आहे आणि धावसंख्या जाऊन पोहोचलाय 33 या अंकावर. 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. विजयासाठी 4 धावांचं लक्ष आझाद चारोटी या संघासमोर आपण पाहतोय. खूप सुंदर कामगिरी आपल्याला अनुभवायला मिळते. आमचे प्रेक्षक महाराज हळूवार पद्धतीने स्पर्धेकडे वळत आहेत. काल संध्याकाळच्या सत्रामध्ये अगदी लहान चिमुकल्यांचा देखील डान्स आपण पाहिला, आज देखील बघायला मिळेल. जसजशी ही स्पर्धा पुढे सरकेल प्रेक्षकांची संख्या वाढेल, कारण आज या स्पर्धेचा शेवटचा दिवस आहे. आज की शाम किसके नाम हा एकच यक्ष प्रश्न आहे. चमचमणाऱ्या करंडकांवर आपलं नाव कोणते संघ कोरणार याकरिता प्रेक्षक राजे देखील आसुसलेले आहेत. तुषार बॉलिंग ट्रॅकवरती फुल टॉस दिलाय. सध्या डिफेन्सिव्ह माइंडसेट घेतलेला आहे फलंदाजांनी. 17 चेंडूंमध्ये विजयासाठी अवघ्या 4 धावांचं लक्ष समोर असताना सन्मानजनक पद्धतीने खेळत आहेत. डोक्यावर बर्फ, जिभेवर साखर ठेवून अगदी शांत डोक्याने फलंदाजी सुरू आहे. तुषारचा पुढील बॉल फुल टॉस दिलाय. जडीच्या बॅटमधून डीपमध्ये चेंडू एक्झिक्यूट केला जातोय. सिंगलवरती सॅटिस्फॅक्शन व्यक्त केलं जात आहे. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न तर आहे. थोडीशी फेकी स्वेअर झाली होती. ओ हो हो हो, हे लालच बुरी आहे. धावचीच्या स्वरूपामध्ये जयेश धर्ममेहर यांच्या खेळीस मात्र पूर्ण विराम लागलेला. एका क्षणाला असं वाटलं होतं की खरंच धावेची गरज होती का. जयेश धर्ममेहर वाघाच्या मुखामध्ये जबड्यामध्ये हात टाकण्याची चुकी केली जोडीने. खरं तर गोलंदाज तुषार यांच्या हातामध्ये चेंडू होता आणि त्यानंतर अतिरिक्त धाव घेण्याचा मोह त्या ठिकाणी अनुभवाला मिळाला. खूप सुंदर क्षेत्ररक्षण स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये तुषार या गोलंदाजाचं डिरेक्ट हिट त्यांनी केल्याने फलंदाजाला तंबूचा रस्ता दाखवलाय. विजयासाठी अजून हे एक्युरेट आपण पाहू शकाल 3 धावांचं टार्गेट समोर आहे. 16 चेंडूंचा खेळ शिल्लक. तुषार षटकातील तिसरा चेंडू घेऊन नव्याने फलंदाज यश आलेले आहेत. सध्या नॉन स्ट्राईक एंडवरती आपल्याला पाहायला मिळतात. खूप सुंदर पद्धतीने चेंडूला ग्लान्स केलेला, चांगलं रिस्ट वर्क बघायला मिळालं. मनगडांचा सुंदर प्रयोग केला भारतासाठी. ज्या पद्धतीने मोहम्मद अझरुद्दीन करायची अगदी त्यांची आठवण करून देत असताना योगेश यांना आपण पाहतोय खूप सुंदर पद्धतीने चेंडूला प्रॉपर ग्लान्स केलं होतं. 35 धावा कंप्लीट झालेल्या आहेत. विजयासाठी अवघ्या 2 धावांचं लक्ष आता समोर आहे. विजयाचा सुगंध चहूबाजूंनी दरवळला गेलाय. आझाद चारोटी संघ या स्पर्धेच्या पुढील टप्प्याकडे वाटचाल करण्याकरिता सक्रिय पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा ग्लान्स केलाय. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू निघून जातोय. येथून आणखीन एकदा फलकामध्ये आदरणीय केतनजी धर्ममेहर यांना विनंती आहे, आपण आपल्या शुभ हस्ते प्लेअर ऑफ द मॅच चा अवॉर्ड वितरित करायचा आहे. 8 चेंडूंमध्ये 26 धावा आणि 2 षटकांमध्ये 7 धावा खर्च करून 2 विकेट्स.
आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी जो क्वालिफायर 2चा सामना आहे अर्थातच सेमीफायनल ते ॲक्युरेट 2 वाजता सुरू होणार आहे. अर्धा तास आपण ब्रेक घेतोय. जय ठाकर वर्सेस आझाद चरोटी नाणेफेकीची प्रक्रिया आपण करणार आहोत ॲक्युरेट 2 वाजता. आदरणीय केतनजी धर्ममेहर यांच्या शुभ हस्ते आपण प्लेअर ऑफ द मॅच चा अवॉर्ड वितरित करतोय. आदरणीय धवल मेहर यांच्याकडून आकर्षक ट्रॉफी. क्षणचित्र बंदिस्त करा प्रतीकजी, सुंदर क्षणचित्र आपण बंदिस्त करावं. आणि राजू गुप्ता राजू मोबाईलचे प्रोप्रायटर यांच्याकडून आकर्षक स्वरूपातील हेडसेट. आकाश धर्ममेहर 8 चेंडूंमध्ये 26 धावा ॲज अ बॅटर. 2 षटकांमध्ये 7 धावा खर्च करून महत्वपूर्ण गडी देखील आपल्या संघासाठी गारद केले. यशस्वी अष्टपैलू आहेत. सेमीफायनलच्या नाणेफेकीची प्रक्रिया 2 वाजता होणार आहे. आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी ॲक्युरेट 2 वाजता जय ठाकर वर्सेस आझाद चारोटी. खऱ्या अर्थाने प्रीमियर लीगच्या परिभाषेमध्ये म्हणायचं झालं तर क्वालिफायर 2 आणि दुसऱ्या बाजूने सेमीफायनल महत्वपूर्ण उपांत्य फेरीचा सामना आपण पाहणार आहोत या 2 संघांमध्ये. ॲक्युरेट 2 वाजता नाणेफेकीची प्रक्रिया परिपूर्ण केली जाईल. सर्व प्रेक्षकांच्या माहितीसाठी धन्यवाद.